नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या नव्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. ईडी हा सध्या आपल्याकडं परवलीचा शब्द बनलेला आहे. अनेकदा ईडीच्या कारवाया म्हटलं की नेत्यांना घाम फुटतो, धाक बसतो. अनेकदा याच ईडीच्या महिम्यामुळं अनेक राज्यांमध्ये सत्तांतर झाल्याचे सुद्धा दावे केले जात असतात. पण 2 दिवसांपूर्वी एक निकाल आलेला आहे PMLA कोर्टाचा, आणि या निकालानं ईडीच्या कारवायांवरती एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. 122 पानांचा हा निकाल आहे आणि या 122 पानांच्या शब्दामध्ये ईडीच्या अब्रूची लखतरं वेशीवरती टांगली गेलेली आहेत. हे प्रकरण आहे संजय राऊत यांच्या पत्राचाळ घोटाळ्याचं. 31 जुलैला संजय राऊत हे जेलमध्ये गेले. 9 नोव्हेंबरला त्यांची सुटका झाली. 103 दिवस ते तुरुंगामध्ये होते. पण जेव्हा त्यांना जामीन मिळाला तेव्हा PMLA कोर्टानं ज्या आधारावर त्यांना जामीन दिला त्या आधारावरचं निकालपत्र हे ईडीसाठी अक्षरशः म्हणजे त्यांच्या संपूर्ण कारभाराचे वाभाडे काढणारं ठरलेलं आहे. आणि म्हणूनच हा निकाल जो आहे तो व्यवस्थित सखोलपणे समजून घेणं, त्यातल्या ईडीच्या कारवायांचे अर्थ समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. खूप इंटरेस्टिंग निकाल आहे. 122 पानांच्या या निकालामध्ये 2 ठिकाणी नितीन गडकरी आणि शरद पवार यांचं सुद्धा नाव आहे. अर्थात नितीन गडकरी म्हणजे आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नव्हेत, तर म्हाडाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असलेले नितीन गडकरी, ज्यांनी पहिल्यांदा आर्थिक गुन्हे शाखेकडे 2018 तक्रार दाखल केली, त्यांचं या ठिकाणी नाव आहे. आणि शरद पवारांचा सुद्धा अप्रत्यक्षरित्या उल्लेख आहे. 2006 जेव्हा शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होते त्या काळामध्ये घेतलेल्या एका बैठकीचा या संपूर्ण निकालामध्ये आणि संजय राऊतांवरती जे आरोप झाले त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा संबंध आहे. तो नेमका काय आहे हे आपण पुढच्या भागामध्ये समजून घेऊच. पण त्याच्या आधी हे जे निकालपत्र कोर्टानं दिलेलं आहे, खूप सलग सुनावणी या सगळ्या प्रकरणावरती झालेली होती. जवळपास 1.5 महिना युक्तिवाद जे आहेत ते चालू होते आणि त्याच्यानंतर हे निकालपत्र दिलेलं गेलेलं आहे. देशपांडे नावाचे जज होते, त्यांनी हा निकाल दिलेला आहे. आणि संपूर्ण तथ्य मांडल्यानंतर निकालाच्या शेवटी त्यांनी जे कन्क्लुजन मांडलेले आहेत कोर्टाला जे म्हणायचं आहे त्याचा जो सारांश आहे तो 12 मुद्द्यांमध्ये मांडलेला आहे. आणि ते 12 मुद्दे नेमके काय आहेत हे मी तुम्हाला वाचून दाखवतो. मुद्दे तसे खूप बारकाईनं ऐका, कारण या प्रत्येक मुद्द्यामध्ये ईडीवरचा वार तुम्हाला नेमका स्पष्ट कळेल. याच्यातल्या काही गोष्टी बिहाइंड द कर्टन्स जेव्हा मी तुम्हाला या पुढच्या भागामध्ये सांगेन तेव्हा कळतीलच. पण आत्ता कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे ते नीट ऐका. पहिला मुद्दा, PMLA कायद्याच्या कलम 19 नुसार ईडी अधिकाऱ्यांना सर्वोच्च आणि विशेष अधिकार दिले गेलेले आहेत अटकेचे, पण ते या केसमध्ये बेकायदेशीरपणे वापरले. केवळ या एका मुद्द्यावर प्रवीण राऊत आणि संजय राऊत या दोन्ही आरोपींना न्यायिक कोठडीमध्ये ठेवता येणार नाही. दुसरा मुद्दा, कुठलाही दिवाणी खटला किंवा वाद हा केवळ त्याला मनी लॉन्ड्रिंग किंवा आर्थिक गुन्हा असं बिरुद चिकवलं म्हणून त्यात रूपांतरित होत नाही. अशा खटल्यात ओढून निर्दोष लोकांचे हाल केले जातात. समोर कोण आहे याचा विचार न करता कोर्टाला काय योग्य आहे याचा विचार केला पाहिजे. तिसरा मुद्दा, सर्व तथ्य तपासल्यानंतर प्रवीण राऊत यांना एका शुद्ध सिव्हिल लिटिगेशनमध्ये म्हणजे दिवाणी स्वरूपाच्या तक्रारीसाठी यात ओढून अटक केल्याचं दिसतंय. संजय राऊत यांना झालेली अटक ही तर कुठल्याही कारणाविना आहे. हे ढळढळीत सत्य आहे. जामीन देतानाच कोर्टाला आपल्या कायदेशीर कर्तव्यांचं भान ठेवून हे सत्य समोर आणलं पाहिजे. चौथा मुद्दा, PMLA मधल्या 2 तत्वांनुसार जसा न्याय देणं अपेक्षित आहे त्याच पद्धतीनं या खटल्याचं आम्ही सखोल परीक्षण आणि चाचपणी केलेली आहे. जामीन देताना त्याचं मिनी ट्रायलमध्ये रूपांतर होणार नाही याचीही काळजी घेतलेली आहे. पाचवा मुद्दा, ज्या गोष्टी 2006 ते 13 या काळात घडलेल्या आहेत त्यासाठी म्हाडानं 2018 आश्चर्यकारकरित्या तक्रार दाखल केली. त्यातही ही तक्रार त्या म्हाडाची आहे जी म्हाडा या प्रकरणातल्या प्रत्येक दाव्यामध्ये खटल्यामध्ये स्वतःच एक पक्षकार आहे, आरोपी आहे. म्हाडाविरोधातली काही प्रकरणं हायकोर्टामध्ये पर्यंत सुद्धा पोचलेली आहेत. आणि या प्रकारे अगदी पहिल्या दिवसापासून म्हाडाचं वर्तन हे संशयास्पद होतं. पण तरी देखील म्हणजे ईडीनं ही बाब आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये सुद्धा कबूल केलेली आहे. पण तरी देखील ईडीनं म्हाडाच्या एकाही अधिकाऱ्याला, एकाही कर्मचाऱ्याला
या केसमध्ये आरोपी बनवलं नाही. 6वा मुद्दा, 2018च्या एका सकाळी अचानक उठून म्हाडा स्वतःच तक्रार करून कोर्टाच्या डोळ्यात धूळ टाकू शकत नाही, ना इतकी वर्ष चाललेल्या दिवाणी खटल्यांपासून आपले डाग स्वच्छ करू शकते. हायकोर्टापर्यंत हे म्हाडाविरोधातले खटले पोहोचलेले होते आणि त्यामुळं हे कोर्ट ईडी म्हाडा आणि ईडीच्या सुरामध्ये आपला सूर मिसळू इच्छित नाही. 7वा मुद्दा, राकेश आणि सारंग वाधवान यांच्या गैरकृत्यांबद्दल आणि सारंग वाधवान यांच्या प्रतिज्ञापत्रातच कबूल केलेल्या गोष्टीनंतरही ईडीनं त्यांना अटक केलेली नाही, त्यांना खुलं सोडलेलं आहे. पण त्याचवेळी एका सिव्हिल डिस्प्यूटबद्दल, एका दिवाणी वादाबद्दल प्रवीण राऊत यांना मात्र अटक केलेली आहे. 8वा मुद्दा, म्हाडा आणि ईडीचं ऐकून जर कोर्टानं प्रवीण राऊत, संजय राऊत यांना या प्रकरणामध्ये जामीन फेटाळला तर हे ईडीच्या कुणालाही उचला आणि आत टाका या धोरणाला बळ दिल्यासारखं ठरेल आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडेल. 9वा मुद्दा, ईडीनं नोंदवलेल्या अनेक साक्षीदारांच्या साक्षीतूनच या प्रकरणामध्ये वाधवान बंधूंचा आणि त्यांच्या HDIL या कंपनीचा रोल असल्याचं दिसतंय, पण तरी देखील त्यांना अटक नाही. प्रोसिड्स ऑफ क्राईम किंवा पैशांची अफरातफर, गुन्हेकृत्य यात संबंध नसताना संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना मात्र ईडी अटक करते. प्रवीण राऊत यांचे ट्रान्झॅक्शन हे त्यांनी आपल्या स्वतःच्या पैशांनी केलेले आहेत. चौकशी यंत्रणांचं अशा लोकांना अनिश्चित काळासाठी तुरुंगात टाकणं हे योग्य नाही. 10वा मुद्दा, PMLA कायद्यानुसार जसं पैशांची अफरातफर रोखणं हे कोर्टाचं काम आहे, त्याच पद्धतीनं आरोपी आणि निर्दोष लोकांना बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण देणं हे सुद्धा कोर्टाचं काम आहे. 11वा मुद्दा, या न्यायदानाच्या प्रक्रियेत छोटीशीसुद्धा चूक होऊ नये यासाठी काळजी आणि जबाबदारी आमच्यावर आहे. त्यामुळं उपलब्ध रेकॉर्ड, तथ्य विचारात घेऊनच PMLAच्या ट्विन कंडिशन्स लक्षात घेऊनच आम्ही हा निर्णय देत आहोत आणि कुठेही मिनी ट्रायल आम्ही केलेली नाही आहे. 12वा मुद्दा थोडासा टेक्निकल आहे, कारण हे निकालपत्र 122 पानांचं आहे, त्यामुळं ते मोठं झालेलं आहे का या प्रश्नाला उत्तर देताना कोर्टानं म्हटलं आहे PMLAची जामीन निकालपत्र लांबलचक बनतात आणि किमान 40-50 पानांची बनतात असा आरोप होतो, पण याचा अर्थ कोर्टानं मिनी ट्रायल केलेली आहे असा होत नाही. हा आरोप ईडीचे वकील अनिल सिंह यांनी केला, पण PMLAच्या ट्विन कंडिशन्सनुसार सविस्तर परीक्षण होणं गरजेचं आहे, त्यामुळं आम्ही हा सविस्तर निकाल देतोय. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाचं सुद्धा त्यांनी उदाहरण दिलं आहे. हायकोर्टात 53 पानांची ही जामीन ऑर्डर होती आणि सध्याची ही ऑर्डर 2 आरोपींसाठी एकत्रित आहे, त्यामुळं ती थोडी लांबल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे. हा निकाल सगळा बघितल्यानंतर आता आपण या निकालाशी संबंधित ज्या घटना आहेत त्या थोडक्यात समजून घेऊयात. मुळामध्ये ही केस काय आहे, कुठे गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता. तर मुंबईमध्ये गोरेगाव पहाडी या भागामध्ये म्हाडाची एक 47 एकर जमीन आहे. त्याच ठिकाणी काही रहिवासी राहत होते. 676 रहिवासी होते म्हाडाच्या इमारतीमध्ये आणि त्यांचं पुनर्वसन करणं हे आवश्यक होतं. त्यासाठीचं कॉन्ट्रॅक्ट म्हाडानं गुरु आशिष कंपनी या एका कंपनीला दिलं आणि याच्या बदल्यात या कंपनीनं काही फ्रीसेल कंपोनंट जे आहेत त्या जागेचे ते विकले. त्यातून 1034 कोटी रुपयांचा म्हाडाला तोटा झाला. त्यातलेच 95 कोटी रुपये हे प्रवीण राऊतांना मिळाले आणि त्यामुळं याच प्रवीण राऊतांच्याकडनं आलेले हे पैसे संजय राऊतांपर्यंत पोहोचले आणि त्यामुळं हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे. अशा पद्धतीची केस जी आहे ती दाखल करण्यात आलेली होती. या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार पहिल्यांदा दाखल कधी झाली, PMLAची जी केस आहे या सगळ्या प्रकरणातली त्याची सुरुवात कशी झाली, तर त्याची सुरुवात झाली 13 मार्च 2018ला. म्हणजे राज्यामध्ये त्यावेळी शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं. त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेकडं पहिल्यांदा म्हाडाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नितीन गडकरी यांनी एक तक्रार दिली आणि त्या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलं की आरोपी नंबर 1 राकेश वाधवान, आरोपी नंबर 2 सारंग वाधवान, आरोपी नंबर 3 प्रवीण राऊत आणि गुरु आशिष कंपनी आरोपी नंबर 4 या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं तो फ्री सेल कंपोनंट म्हाडाचा विकला त्यामुळं 1034 कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे, अशी एक प्राथमिक तक्रार 2018मध्ये दाखल झाली.
त्याच्यानंतर हे प्रकरण ईडीकडे कधी आलं तर 8 सप्टेंबर 2021ला, म्हणजे तोपर्यंत राज्यात सत्तांतर झालेलं होतं. या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी ईडीची या सगळ्यामध्ये एंट्री झाली. ईडीनं ECIR नोंदवला आणि नंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू झाला. संजय राऊत यांना या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका किती फायदा झाल्याचा आरोप आहे. म्हणजे बाहेर या प्रकरणाचे आकडे आपण ऐकलेले आहेत. म्हाडानं आरोप केलेला होता की 1034 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. पण जे कागदपत्रांमध्ये या निकालामध्ये जे दिसतंय त्यानुसार संजय राऊत यांना सगळे मिळून 1,06,44,000 रुपये मिळाले. याच्या व्यतिरिक्तसुद्धा अप्रत्यक्ष पद्धतीनं काही पैसे प्रवीण राऊत यांच्याकडनं आलेले असावेत असं ईडीनं म्हटलेलं आहे. पण जो आकडा पैशांचा दिलेला आहे तो 1,06,44,000 रुपयांचा आहे. त्यात 2009-10मध्ये वर्षा राऊत यांना प्रवीण राऊत यांच्याकडनं कर्जापोटी 55 लाख रुपये मिळालेले होते, ते 55 लाख रुपये. त्याच्यानंतर प्रथमेश डेव्हलपर्समध्ये प्रवीण राऊत यांची जी ही कंपनी आहे त्याच्यामध्ये संजय राऊत आणि वर्षा राऊत यांनी एकूण 29 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना असं वाटलं होतं की याच्याबद्दल आपल्याला काही जास्त पैसे मिळतील. पण ते जेव्हा 37 लाख रुपये झाले त्या 29 लाखाचे, तेव्हा ते पैसे त्यांनी काढून घेतले. म्हणजे हा एक फायदा त्यांना प्रवीण राऊत यांच्याकडनं झाल्याचं नमूद आहे. याच्याशिवाय अवनी इन्फ्रास्ट्रक्चर नावाची एक कंपनी आणि या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यामुळे 13 लाख रुपये वर्षा राऊत यांना मिळाले असा आरोप आहे. म्हणजे एकूण 1,06,44,000 रुपये. याच्या व्यतिरिक्त काही तिकीटं फायनान्स केली गेली किंवा काही इतर गोष्टी प्रवीण राऊत संजय राऊत यांच्यासाठी करत होते, हा देखील आरोप करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीतून संजय राऊत यांचा याच्यामध्ये संबंध जो आहे तो जोडला गेलेला आहे. पुढचा प्रश्न म्हणजे या संपूर्ण पत्राचाळ घोटाळ्यामध्ये संजय राऊत यांचा नेमका सहभाग कसा आणि कुठं आल्याचा ईडीनं दावा केला. तर या संदर्भातल्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. 2 बैठका खरं तर. पहिली बैठक 12 ऑगस्ट 2006मध्ये. ही बैठक YB चव्हाण सेंटर मुंबईमध्ये झालेली होती आणि तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये म्हाडा हाऊसिंग बोर्डाचे सचिव आणि संजय राऊत हे त्या बैठकीमध्ये सहभागी होते. सिद्धार्थनगर गोरेगाव इथल्या वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत इथं चर्चा झाली. संजय राऊत यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात हा पुनर्विकास होणं कसं गरजेचं आहे हे सांगितल्याचं त्या ठिकाणी म्हटलं गेलं. आणि त्याच आधारावरती असं म्हटलं गेलं की संजय राऊत हे या संपूर्ण गोष्टीमध्ये इंटरेस्टेड होते. अर्थात ही बाब ज्या चंदन केळेकर यांच्या साक्षीमध्ये सांगितली गेलेली होती, त्या चंदन केळेकर यांना जेव्हा कोर्टानं प्रश्न विचारला की या बैठकीचे काही मिनिट्स, काही सरकारी तपशील तुमच्याकडे आहेत का, नोंदवले गेलेले होते का, तर त्यावेळी असे कुठले मिनिट्स या बैठकीचे नव्हते. ही माहितीसुद्धा चंदन केळेकर यांनीच ईडीच्या या संपूर्ण प्रतिज्ञापत्रात सांगितलेली आहे. दुसरी बैठक आहे 3 सप्टेंबर 2007ला. ही मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे विलासराव देशमुख त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यांच्यासोबत चेंबरमध्ये ही बैठक झालेली होती आणि त्या बैठकीला सुद्धा संजय राऊत उपस्थित असल्याचा दावा चंदन केळकर यांनी केलेला आहे. आणि मग या संपूर्ण प्रकरणातून म्हणजे प्रवीण राऊत यांनी त्यांना जे पैसे दिल्याचा आरोप ईडी करत होतं, तर या पैशांमधून संजय राऊत यांनी 2010 ते 12 या काळामध्ये जमिनीचे काही खरेदी केली किहीम अलिबाग इथे. आणि ईडीचं म्हणणं आहे की हे सगळे जवळपास जे काही 3.5 कोटी रुपये आहेत ते या गुन्ह्याच्या पैशातूनच मिळाले. प्रवीण राऊत हा संजय राऊत यांचा फ्रंटमॅन होता आणि त्याला पुढं करून संजय राऊत यांनी हे सगळं घडवून आणलं, हा या सगळ्या प्रकरणातला ईडीचा आरोप होता. या पत्राचाळ घोटाळ्यातले मुख्य पात्र कोण कोण आहेत, तर संजय राऊत तुम्हाला माहिती आहे शिवसेनेचे राज्यसभा खासदार. प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे मित्र समजले जातात आणि गुरु आशिष कंपनी GSCPL जी आहे ती यांनी स्थापन केलेली होती. अर्थात याच गुरु आशिष कंपनीतून 2013च्या दरम्यान ते बाहेर पडलेले होते आणि कोर्टाचं हे पण म्हणणं होतं की ज्या कार्यकाळामध्ये प्रवीण राऊत हे गुरु आशिष कंपनीमध्ये कार्यरत होते तोपर्यंत त्यांच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता. 2008मध्ये म्हाडानं या सगळ्या संदर्भातला करार केला,
त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये काही केसेस झाल्या, पण त्या केसेसमध्ये सुद्धा प्रवीण राऊत यांचं नाव त्या दिवाणी केसेसमध्ये कुठंही नव्हतं, हे सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे. तिसरी व्यक्ती आहे निपुण ठक्कर. हा निपुण ठक्कर कोण आहे तर म्हाड्यातला त्या पत्राचाळीचा जो विकास आहे तो काही आत्ताचा विषय नाही आहे. 1992-93 सालीसुद्धा पहिल्यांदा हे पुनर्विकासाचं प्रकरण जे आहे ते सुरू झालेलं होतं. तेव्हा लोखंडवाला डेव्हलपर्स होते, पण त्यांनीसुद्धा त्या रहिवाशांची फसवणूक केली. त्यामुळे हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं, सगळं काम रखडलेलं होतं. आणि या लोखंडवाला डेव्हलपर्समध्ये निपुण ठक्कर काम करत होता. नंतर त्याचीसुद्धा तब्येत जी आहे ती खूप बिघडायला लागलेली होती. कसंही करून हा विषय संपला पाहिजे म्हणून त्यानं मग मध्यस्थी म्हणून प्रवीण राऊतला सोबत घेतलं आणि हा विषय मिटवण्यासाठी किंवा नव्या पद्धतीने विकास करण्यासाठी या गुरु आशिष कंपनीची स्थापना याच्यामध्ये केली. नंतर पुढचं पात्र आहेत वाधवान बंधू, राकेश आणि सारंग वाधवान. यांचा रोल काय आहे तर गुरु आशिष कंपनी प्रवीण राऊत यांच्या मध्यस्थीनं स्थापन झालेली. या कंपनीनं या म्हाडाच्या पुनर्विकासासाठी गोरेगावमधल्या डेव्हलपर म्हणून या वाधवान बंधूंना आणलं. याच वाधवान बंधूंची HDIL नावाची कंपनी आहे आणि या HDIL कंपनीमध्येच हा पैसा जो आहे तो गैरमार्गानं वगळला गेल्याचा सुद्धा आरोप जो आहे तो याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. वाधवान बंधूंना या प्रकरणामध्ये कुठलीही अटक या प्रकरणामध्ये झालेली नाही आहे. PMC बँकेचा जो घोटाळा आहे त्याच्यामध्ये त्यांना जरूर अटक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मनी लॉन्ड्रिंगचे आरोप जे आहेत ते झालेले आहेत. अजून एक व्यक्ती आहे नितीन गडकरी. अर्थातच मी मगाशी म्हटलं की हे नितीन गडकरी म्हणजे आपले केंद्रीय मंत्री नव्हेत, तर हे म्हाडाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा 2018ला तक्रार दाखल केली. अजून एक व्यक्ती आहे आर्किटेक्ट चंदन केळेकर. चंदन केळेकर यानंच जी साक्ष दिली याच्याच म्हणजे 2 वेळा त्यानं साक्ष दिली, एकदा सप्टेंबर 2021मध्ये आणि नंतर 22मध्ये. चंदन केळेकरची साक्ष होती. या 2 बैठकींचा उल्लेख त्यानं केला की संजय राऊत या बैठकींना हजर होते. 2006ची पवारांसोबत झालेली बैठक, 2007ची तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत झालेली बैठक आणि या पुनर्विकासाच्या केसमध्ये संजय राऊतांना कसा इंटरेस्ट होता हे दाखवण्याचा प्रयत्न या चंदन केळेकरच्या साक्षीतून झाला. पण अर्थात या बैठकीचे काही रेकॉर्ड्स किंवा मीटिंगचे जे तपशील म्हणतो ते मात्र कुठेही उपलब्ध नाही आहेत. ही सुद्धा बाब याच्यातमध्ये अधोरेखित झालेली आहे. त्याच्यानंतर अजून एक व्यक्ती जी आरोप करत होती, ज्यांच्या आरोपांचा उल्लेख ईडीनं केला ते म्हणजे स्वप्ना पाटकर. स्वप्ना पाटकर या संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत. त्या सायकोलॉजिस्ट पण आहेत. त्या वृत्तपत्रामध्ये लिखाण पण करत होत्या. सामनामध्ये सुद्धा एक कॉलम चालवत होत्या. पण नंतर त्यांचं आणि त्यांच्या पतींचे पण संबंध बिघडले आणि नंतर त्यांनी संजय राऊतांच्यावरती सुद्धा काही गंभीर आरोप केलेले होते. याच स्वप्ना पाटकर यांच्यासोबतची एक फोन कॉल रेकॉर्ड जी आहे ती सुद्धा व्हायरल झालेली होती, ज्याच्यामध्ये संजय राऊत हे त्यांना धमकावल्याचा आरोप जो आहे तो केला जात होता. सत्यता काय आहे त्या ओढीची ती आपल्याला माहिती नाही आहे. आता या सगळ्या प्रकरणाची टाईमलाईन नेमकी काय आहे हे नेमकं समजून घ्या. मी जसं मगाशी म्हटलं की हा पुनर्विकासाचा प्रकल्प जो आहे तो आधी लोखंडवाला डेव्हलपर्सकडे होता, नंतर तो गुरु आशिष कंपनीकडे आला. गुरु आशिष कंपनीची स्थापना जी आहे ती 2000 साली झाली, ज्याच्यामध्ये निपुण ठक्कर हा महत्त्वाचा होता. त्याचा काय रोल होता मी तुम्हाला सांगितलं की तो आधी लोखंडवाला डेव्हलपर्समध्ये होता. मग गुरु आशिषमध्ये 25% प्रवीण राऊत, 25% निपुण ठक्कर आणि 50% हे 2 वाधवान बंधू अशी एक भागीदारी तयार करण्यात आली. म्हणजे खरं तर इथंच स्पष्ट होतं आहे की या सगळ्या कंपनीमध्ये महत्त्वाचा वाटा जो आहे तो वाधवान बंधूंच्याकडे राहिला. पण तरीसुद्धा म्हणजे वाधवान बंधू या प्रकरणातले आरोपी नंबर 1 आणि 2 आहेत. संजय राऊत हे आरोपी नंबर 5 होते. पण तरीसुद्धा या 2 जे प्रमुख आरोपी आहेत त्यांच्या अटकेबद्दल काहीही कारवाई झाली नाही, हा सुद्धा प्रश्न ईडीनं उपस्थित केला. 10 एप्रिल 2008मध्ये म्हाडानं पुनर्विकासासाठी एक करार केला आणि त्याच्यामध्ये लँड डेव्हलपर म्हणून गुरु आशिषला परवानगी दिली. मग नंतर जे काही पुढचे फ्री सेल कॉम्पोनंट्स गुरु आशिषनं विकले त्याच्या संदर्भातल्या काही परवानग्या त्यांनी घेतल्या होत्या की नाहीत, त्याच्या संदर्भात म्हाडाचे नेमके नियम काय आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिवाणी केसेसच्या आहेत. आणि कोर्टानं हे पण सांगितलं की 2011पर्यंत काही दिवाणी खटले हायकोर्टामध्ये गेले पण होते, पण ते सगळे फेटाळले गेले. त्याच्यामध्ये कुठंही प्रवीण राऊत हे आरोपी नव्हते. 18 नोव्हेंबर 2013ला प्रवीण राऊत यांनी गुरु आशिष कंपनीतून राजीनामा दिला. म्हणजे 5 वर्ष त्यांचा या गुरु आशिषशी नंतर 2018पर्यंत तक्रार दाखल होईपर्यंत
त्यांचा काही संबंध नव्हता. आणि कोर्टानं याही गोष्टीकडे लक्ष वेधलं की जेव्हा 2013मध्ये प्रवीण राऊतनं राजीनामा दिला गुरु आशिषचा, तोपर्यंत त्यांच्यावरती कुठलीही FIR आहे ती दाखल नव्हती. आणि आता शेवटी या निकालानंतर उरलेले काही प्रश्न. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PMLA कोर्टाचा हा निकाल आहे. कोर्टानं हे म्हटलेलं आहे की या सगळ्या संदर्भात जर तुम्हाला काही सिव्हिल डिस्प्यूट असतील, काही दिवाणी स्वरूपाच्या तक्रारी असतील तर त्या न्यायालयामध्ये चालतील. पण कोर्टानं आपल्या निकालातून ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की PMLA म्हणजे मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार मात्र, मनी लॉन्ड्रिंगची केस मात्र ही नाही. आता संजय राऊत यांना जे पैसे मिळाले ते बेहिशोबी होते का नव्हते हा भाग वेगळा, ते कोणाच्या खात्यातनं कसे आले हा एक प्रकारे, किंवा ज्या पद्धतीनं या पुनर्विकासासाठी प्रतीक्षा कराव्या लागलेल्या लोकांना त्रास झालेला आहे ती गोष्ट नक्कीच गंभीर आहे. त्यांची नुकसान भरपाई नेमकी कोण भरून देणार, या सगळ्यामध्ये त्यांचा काय दोष होता हा प्रश्न आहेच. कारण अगदी 92-93 सालापासून हे प्रकरण चालू आहे. दरम्यानच्या काळामध्ये वाधवान बंधूंसारखे बडे लोक येतात, गुंतवणुकीचा आमिष दाखवून डेव्हलपर्स ते वेगळ्या गोष्टी आपल्या पदरात पाडून घेतात, पण रहिवाशांच्या पदरात मात्र फसवणूक येते. त्याच्यामुळं रहिवाशांची जी फसवणूक झाली ती नक्कीच झालेली आहे, पण त्याच्या संदर्भातले खटले हे दिवाणी खटले आहेत, PMLAची केस बनत नाही, हे या ठिकाणी PMLA कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. शिवाय या निकालानंतर आता ईडीची जी भीती दाखवली जाते त्याच्या संदर्भातले सुद्धा काही प्रश्न उपस्थित होतात. कारण जर इतक्या वेगानं ईडीच्या कारवाया सुरू आहेत, इतक्या वेगानं ईडीबद्दल प्रश्न विचारले जात आहेत, तर ईडीला सुद्धा काही प्रश्न या निकालानं विचारलेले आहेत. आणि ते म्हणजे केवळ अटक करणं हे ईडीचं काम नाही आहे, तर त्या खटल्यांना शेवटपर्यंत घेऊन जाणं आणि दोषींना सजा होईल अशा केसेस उभं करणं हे सुद्धा ईडीचं काम आहे. याचीसुद्धा आठवण या PMLA कोर्टानं या निकालातून करून दिलेली आहे. तर हे होते या संपूर्ण प्रकरणातले काही वेगळे धागेधुरे. हे प्रकरण थोडंसं नीट समजावं म्हणून ते तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात राजकीय आरोप याच्यानंतरसुद्धा होत राहतील. खरं खोटं नेमकं काय या संपूर्ण प्रकरणामध्ये मूळ प्रश्न आपण त्या रहिवाशांचा, ज्यांच्या पुनर्विकासाचं आश्वासन दिलं गेलं होतं, त्यांची नेमकी कशी फसवणूक झाली हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजेच. पण राजकीय स्वार्थासाठी सुद्धा कसे खेळ होतात हे या निमित्तानं समोर आलेलं आहे. आणि ईडीच्या कारवायांवरती पूर्णपणे एक गंभीर प्रश्नचिन्ह जे आहे ते या निकालानं उपस्थित केलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्हाला प्रतीक्षा असेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.